नमस्कार मंडळी, मी कमल आहे. कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बटाट्याचे वेफर्स बनवायचे. त्याच्यासाठी मी ते 2 किलो बटाटे घेतलेले. आता आपल्याला ते सर्वात आधी चाळून घ्यायचे. चाळल्यानंतर आपल्याला पाण्यात टाकायचे. त्याच्यामुळे मी इथे पाणी पण घेतलंय. वेफर्स बनवण्यासाठी ना असे मोठे पाऊण बटाटे घ्यायचे, म्हणजे त्याचे वेफर्स छान होतात. छान आहे, खूपच छान आहे, मस्त पटापट बटाटे साळता येतं बघा याच्याने. खूप मला आवडतं ते. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. खूप छान आहे, मजबूत पण आहे. किती दिवस झाले वापरते ना मी, खूपच मस्त आहे. काही आपल्याला भाजीचं पण काही साळायचं असलं ना, पटपट लगेच काकडी, गाजर, बटाटे लगेच साळले जातात त्याच्याने. सर्व बटाटे साळून घेतले मी. साळल्यानंतर मी पाण्यात ठेवले ते, म्हणजे बटाटे आपल्याला हे काळे पडायला नको म्हणून पाण्यात ठेवले. इथं मोठ्या भांड्यात पाणी घेतलं. त्याच्यामध्ये छोटा एक तुरटीचा खडा मी थोडस पाण्यामध्ये फिरून त्याच्यामध्ये तो टाकून ठेवला. इथे पण एक छोट पाटी घेतली. वेफर्स करायचं आहे. आता मी वेफर्स करते त्याच्यावरती. मस्त आहे बघा, किती छान वेफर्स झाले. 2च बटाटे मी साळले. एक साळला ना, आता दुसरा घेतला. एकदम पातळ असे छान मस्त आपले वेफर्स तयार होत्या. मस्त बघा, छान वेफर्स झाले, पातळ एकदम असे. आपल्याला हळूहळू छान मस्त असं वेफर्स बनवून घ्यायचे. खूप छान आहे वेफर्स करायची किसनी. याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. हे बघा, आपण जर मोठ्या साईजचा बटाटा घेतला ना, त्याचा वेफर्स खूप असं छान होतो. वाळल्यावरती तो छोटा होतो, पण तळल्यावर खूपच छान असा मस्त होतोय. तर हे वेफर्स करायची किसनी आहे ना, याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. आता मी ह्याच पद्धतीने सर्व वेफर्स मी इथे असे तयार करून घेते. सर्व वेफर तयार करून घेतले. असे मस्त आपले 2 किलोचे वेफर्स तयार झाले. छान असे मस्त मोठे मोठे आपले वेफर्स तयार झाले. आता हे पाणी काढून घेते मी वेफर्सचं. पूर्ण पाणी काढून घेतलं वेफर्स मधलं. परत आता दुसरं चांगलं पाणी टाकते मी. अजून थोडं पाणी टाकायचंय, आपले वेफर्स पूर्ण बुडले पाहिजे. अजून आपण थोडंसं पाणी टाकून घेतलंय. आता हे आपल्याला त्याच्यामध्ये तुरटी फिरून घ्यायची. मी आधी पण पाण्यामध्ये तुरटी ठेवलेली होती. आपण पाण्यात बटाटे वेफर्स टाकले ना बटाट्याचे, थोडे पण हे बघा काळे पडले नाही का, पाण्याचा कलर बदलला नाही. तुरटी परत फिरून घेते. आधीच मी छोटासा खडा टाकून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. तुरटी याला फिटकरी पण म्हणतात. त्याशी फिरून घेते. त्याच्याने काय होईल, आपले हे वेफर्स काळे पडणार नाही आणि पाणी पूर्ण आपल्याला बटाट्याचे वेफर्स बुडतील, पूर्ण त्याच्यामध्ये डीप होतील. एवढं इतपत पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता आपल्याला हे रात्रभर ठेवायचे नाहीये. मिनिमम फक्त 3 ते 4 तास एवढे मी पाण्यात ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी पुढील प्रोसेस तुम्हाला दाखवते. 4 तास झाले बटाट्याचे वेफर्स आपण पाण्यात ठेवलेले होते. हे बघा, मस्त असे वरती आले आणि थोडा पण कलर बदलला नाही. बघा किती छान असे मस्त असे पांढरे शुभ्र आपले वेफर्स झाले. आणि तुरटीमुळे काय होता, असे वेफर्स असे आवळून येतात, असे कडक लागतात हाताला, असे मऊ नाही राहते.
आता आपण परत एका पाटीत पाणी घेतो मी. आता ह्या पाण्यात आपल्याला परत चांगल्या पाण्यात टाकायचे. इकडे मी पातेल्यामध्ये पाणी पण ठेवलेलं आहे उकळायला. परत आपण व्यवस्थित असं स्वच्छ पाण्यामधून व्यवस्थित असे विसळून घ्यायचे ते. हा मी एक असा डिझाईनचा बनवलेला होता, छान असा मस्त. मग आता इथे पातेल्यात पाणी ठेवलेले आहे. पाण्याला पण छान अशी मस्त उकळी आली. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय मीठ. छान मस्त अशी उकळी आली. आता आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये वेफर्स टाकायचे. पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं, नाहीतर मग इकडं पण उकळी यायला वेळ लागू शकतो. थोडे थोडे असे टाकून घ्यायचे. टाकल्यानंतर झाऱ्याने थोडेसे असे हलवून घ्यायचे. बघा आता आपण उकळत्या पाण्यामध्ये वेफर्स टाकले आणि आपण पाण्यामध्ये फक्त मीठ टाकून घेतलेले. लगेच आपल्या वेफरचा कलर लगेच बघा बदललाय. आता मी तुम्हाला आपले करून घेतलेले वेफर्स दाखवते. बघा हे वेफर्स, याचा लगेच थोडासा नॉर्मल असा पिवळसा कलर आलाय. किंचित काहीतरी 1 मिनिटासाठी असं झाकण ठेवते मी, म्हणजे पटकन लगेच उकळी येईल त्याला. 1 मिनिट झालाय. आता आपण काढून घेते. आपल्याला पूर्ण त्याला उकळी नाही येऊ द्यायची लगेच. हे बघा मस्त झालं. मी तुम्हाला बोटाने असं दाबून दाखवते. असं हलकसं दबल्या गेलं पाहिजे. छान असे वेफर्स तयार झाले. खाली गॅस आपला जोरातच आहे. आता ते चाळणीमध्ये आपण काढून घेऊ. बघा सर्व वेफर्स आपण इथे काढून घेतले. मध्ये परत मी चिमूटभर मीठ टाकून घेतलंय. आता हे आधीचं जे धुतलेल्याचं पाणी आहे ना, आपण पाटीतलं हे मी फेकून दुसरं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये परत आपल्याला इकडच्या वेफर्स त्याच्यामध्ये टाकायचे. व्यवस्थित इकडचं पाणी काढून घ्यायचं. परत पाण्यामध्ये व्यवस्थित असं डिप करायचे. थोडंसं टॉर्च बाकी असेल ते पण निघून जाईल. बटाट्याचा टॉर्च व तुरटीचा जो तुरटपणा आहे तो पण निघायला मदत होईल. व्यवस्थित धुवून घ्यायचे, म्हणजे वेफर्स आपले तुरटीचं तुरट लागणार नाही तुरटीमुळे. हे बघा परत आपण पातेल्यात टाकून घेतले. आता याच पद्धतीने मी सर्व वेफर्स करून घेते. पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. तोपर्यंत आपण हे वेफर्स तिकडे वाळत घालू. आता एका कपड्यावरती टाकून घेतले मी. व्यवस्थित असे एकसारखे असे पसरून घ्यायचे आपण ते. आपले वेफर्स इथं सर्व वाळत घातले मी. आजच्या दिवस मी हे फॅन खाली वाळवते. उद्या आणि परवा आपल्याला कडकडीत असं उन्हामध्ये वाळून घ्यायचे. चला मग आता वेफर्स वाळल्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये वाळलेले वेफर्स दाखवते मी. वेफर मस्त वाळून घेतले बघा. एकदम असे कुरकुरीत वेफर झाले आपले. 2 किलो बटाट्यापासून आपल्याला एवढे वेफर मिळाले. मग आता आपण ते तळून घेऊ. वेफर मस्त तळून घेऊ. ते बघा गॅस पण आपण कमीच ठेवलेला आहे. छान असे 1-1 2-2 टाकून ते काढून घ्यायचे. वेफर्स इथे तळून घेतले. हे आपले 2 किलोचे केलेले वेफर्स बघा, व हे आपले तळलेले
छान असे कुरकुरीत मस्तच आपले वेफर्स ते तयार झाले. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा, खूप छान कुरकुरीत होतात. आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.